मोठी बातमी येते, लाचलुचपत खात्याची कारवाई झालेली आहे। आदिवासी विकास खात्यातल्या एका कर्मचाऱ्याला वरिष्ठ पद देण्यासाठी आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाख रुपयांची लाच मागितलेली होती आणि त्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना पकडलेला आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। गणेश, नेमका हा सापळा कसा रचला होता आणि ही लाच कशा पद्धतीने घेतली गेली? नम्रता, ही मोठी बातमी यासाठी आहे कारण मिलिंद गवादे जे आहेत ते IAS अधिकारी आहेत, सिनियर IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी आपल्या सबऑर्डिनेट म्हणजे डेप्युटी कमिशनर किरण माळी यांच्या सहाय्याने 12 लाखाची मागणी केली होती। ट्रायबल आदिवासी विभागामध्ये जे कमिशनरेटमध्ये जे आहे काही अधिकारी होते ज्यांना सुपरिटेंडेंटची पोस्टिंग मागच्या वर्षी झाली होती, पण त्यांना ती पोस्टिंग देण्यात नाही आली होती आणि ती पोस्टिंग देण्यासाठीच हे पैसे त्यांच्याकडनं मागण्यात आले होते। एकूण 12 अधिकारी होते ज्यांच्याकडनं ही 12 लाखाची रक्कम म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याकडनं 1 लाख रुपये पोस्टिंग देण्यासाठी हे मागण्यात आले होते आणि मागील 3 ते 4 दिवसांपासून हा दबाव मिलिंद गवादे यांच्याकडनं टाकण्यात आला होता आणि आज सकाळी मिलिंद गवादे यांना पैशाची ज्यावेळेस यांनी हमी दिली की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, तर मिलिंद गवादे यांनी हे पैसे डेप्युटी कमिशनर किरण माळी यांना देण्यासाठी सांगितलं। त्यावेळेस सापळा रचला, किरण माळी यांना अटक करण्यात आली आणि IAS अधिकारी मिलिंद गवादे जे आहेत अद्याप पोलिसांच्या तावडीतून बाहेर आहेत। फरार आपण सांगू शकत नाही कारण पोलिसांचा शोध घेते। पुढील कारवाई सुरू आहे, आता पंचनामा करण्यात येतोय कारण 12 लाख ही पूर्ण रक्कम जी आहे ती रक्कम यांच्याकडनं ताब्यात घेण्यात आली आहे आणि मिलिंद गवादे यांचा शोध आता सध्या घेत आहेत। पण 5 ते 6 वर्षानंतर IAS अधिकारी विरुद्ध हा सापळा रचण्यात आलेला आहे। अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई आहे। IAS अधिकारी मिलिंद गवादे सिनियर IAS अधिकारी आहेत, त्यांच्या विरुद्ध हा सापळा रचला आणि पूर्ण पुरावे जे आहेत ते ACB कडे आहेत। कशा प्रकारे फोन रेकॉर्डिंग यांची आणि त्या जे तक्रारदार आहेत त्यांच्यामध्ये फोन रेकॉर्डिंग म्हणा किंवा इतर पुरावे यांच्या विरुद्ध आहेत आणि आज रेड हँड यांना पकडण्यात आले। डेप्युटी कमिशनर त्यांनीही सांगितलंय की मिलिंद गवादे यांच्या सांगण्यावरून हे पैसे त्यांनी स्वीकारले होते आणि पुढील कारवाई आता अँटी करप्शन ब्युरो करत आहे।